तुषार के बल्ले से डीजे। तानाजी शेठ देशमुख उप सरपंच पिंगल सही और संकेत देशमुख, इनकी ओर से बड़े इनामात लगे हैं धामन सही टीम के लिए। JBC 11 धामन सही के लिए अगर ये मुकाबला जीतते तो 500 रुपए, हैट्रिक लगाते हैं तो कुल मिलाकर 900 रुपए। थोड़ी सी हवा बहती हुई तेजी के साथ बेल्स नीचे गिरते हुए दोनों ही हमारे महारूप अंपायर्स ने इस संकेत जी देशमुख इनकी ओर से और तानाजी भाई देशमुख उप सरपंच पिंगल से इनकी ओर से पिंगल से धामन से टीम को एक बड़ी उपलब्धि यहां पर आती हुई। लेकिन तुषार के बल्ले से एक शानदार शॉट ऑन पुल हमने देखा 5 रन स्कोर बोर्ड पर। शॉट थर्ड मैन, 1 पॉइंट, एक शॉट कवर पॉइंट और एक मिड ऑफ। ऐसे फील्डिंग ऑफ साइड पर एक खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात, ऑन साइड पर दायरे के अंदर 3 खिलाड़ी हमें नजर आते हुए, एक मिड ऑन, एक डीप शॉट स्क्वायर लेग और एक शॉट फाइन लेग। दिनेश की अगली गेंद, वाह कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, टिप्पे पर गेंदबाजी, गुड लेंथ स्पॉट पर टिप्पा गिरा और गेंद हवा के साथ उछली और उसी के साथ पहले बिंदी गेंद की यहां पर समाप्ति होती हुई। स्ट्रॉन्ग बॉयज कोकबन अगर हम देखें तो एक तरफ 2 साल के अंतराल के बाद गैनीनाथ कटोरे, अच्छी गेंद, अच्छा ड्राइव, बढ़िया फील्डिंग। धामन सही टीम के लिए भी चनेरा के घोंचू, इनकी ओर से भी 1000 रुपए का इनाम आया है। हर सिक्सर के लिए इस टीम स्ट्रॉन्ग बॉयज कोकबन के लिए भी 200 रुपए का इनाम लगाया है। सौरभ भाई विचारे इनकी ओर से स्कोरबोर्ड पर 6 रन बगैर नुकसान। फुल टॉस ऑफ साइड पर कवर्स को भेजती हुई गेंद डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन डीजे। इस ओवर में 2 शानदार चौके जड़े हैं, एक शॉर्ट ऑन पुल का चौका और एक कॉपी बुक स्टाइल कवर्स पर कवर ड्राइव। हवा में इस बार नो बॉल, गेंद जाती हुई डीप मिड विकेट स्क्वायर लेग के बीच में से इस ओवर का तीसरा धावीर महाराज चौका, नो बॉल। थैंक यू डीजे। चौका प्लस वाइड, ये तो आम के आम और गुठलियों के भी दाम। ओके, नो बॉल प्लस 4, तो कहीं ना कहीं अब विचार इस गेंदबाज को करना होगा दिनेश को। स्कोर इस 5 रनों के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 15 रनों पर। अंपायर से कुछ बातें करते हुए एक अनुभवी ऐसे खिलाड़ी गैनीनाथ, 2 बार उन्होंने 2 चौके जड़े हैं, अपने निजी 9 रनों पर वो खेल रहे हैं। फ्री हिट की गेंद ऑन साइड पर मोड़ दिया था, इस ओवर का उनके बल्ले से निकलता हुआ तीसरा चौका और इस ओवर का चौथा चौका। कमाल की बल्लेबाजी करती हुई टीम स्ट्रॉन्ग, एक स्ट्रॉन्ग ओपनिंग के साथ अब 1 ओवर की समाप्ति के बाद पहुंची है 19 रनों पर डीजे। थैंक यू डीजे जयेश। मुकाबला हम देख रहे हैं JBC धामन सही की अब
कहीं ना कहीं गेंदबाजों के ऊपर कड़े प्रहार कर चुकी है टीम स्ट्रॉन्ग बॉयज कोकबन। टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है धामनसई टीम ने। 19 रन खर्च किए हैं पहले ओवर में दिनेश ने। गैनीनाथ ने 3 चौकों के साथ अपने निजी 13 रनों पर वे खेल रहे हैं और तुषार 1 चौके के साथ 5 रनों पर। अब पावर प्ले का दायरा हटता हुआ सूर्य भगवान के बिल्कुल बीच बादल आते हुए, लेकिन मैदान पर अब बारिश होगी छक्कों और चौकों की। एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर, एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ, एक खिलाड़ी शॉर्ट मिड विकेट, एक डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। महेश गेंदबाजी मार्ग पर, खराब गेंद के साथ शुरुआत की है, वाइट का इशारा। वाइट के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 20 रन। धीरे धीरे के साथ देखिए कहीं आइसक्रीम के ठेले नजर आ रहे हैं, कहीं ड्रीम सोडा नजर आ रहा है, कहीं ना कहीं बर्गर ऑफ मुंबई वड़ा पाव नजर आ रहा है, चाइनीज भेल नजर आ रही है। आपके खाने का बिल्कुल इंतजाम, चिकन भाकरी भी उन ताई के पास तैयार हैं, आप जाइए चिकन और रोटी का स्वाद ले सकते हैं। आड़े बल्ले से काफी तेजी के साथ ऑन ड्राइव किया था, गेंद कारपेट को चीरती हुई आग लगाती हुई गेंद मिड विकेट पर, दूसरे की मांग और मांग भरो मेरी, मांग भर दिया है सिंदूर से। और इसी के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 22 पर। क्रिकेट में सब कुछ बदला है, लेकिन क्रिकेट में नहीं बदला ये 22 यार्ड का पिच। इस 22 यार्ड के पिच को जीतने का जुनून हर खिलाड़ी लेकर आया है। वो चाहता है कि धावीर महाराज चषक हमारे ही टीम के पास हो। स्कोर 2 के साथ आगे बढ़ता हुआ 22 पर। तुषार आए स्ट्राइकर एंड पर, हवा में, लेकिन एलिवेशन नहीं मिला। 3 तिगाड़ा, लेकिन सेकेंड अटेम्प्ट में फॉरवर्ड लॉन्ग ऑन पर तुषार का काम यहां पर बिगाड़ते हुए फील्डर का नाम सुशांत ने बढ़िया कैच ली, आंखों को जमने दिया। फेविकॉल आज उन्होंने अपने हाथ में लगाया था और इसी के साथ जो जमे जमाए बल्लेबाज थे उनको मैदान से बाहर, जिस ब्रेक थ्रू की जरूरत थी अब गेंदबाजी करने वाली धामनसई टीम को, वो उनको मिलती हुई। स्कोर बोर्ड पर 22 रन 1 विकेट के नुकसान पर। डीजे थैंक यू। अब आए हैं जंबो। तुषार जी, सबको आप पैसा बहुत देते हैं, डीजे मास्टर के लिए भी कुछ न कुछ इनाम लगने चाहिए। बिल्कुल टाइमिंग के साथ उन्होंने गाने बजाए हैं। 22 रन स्कोर बोर्ड पर डीजे मास्टर जयेश और डीजे मास्टर प्रणव साउंड सर्विस रोहा। महेश आखिरी 2 गेंदे, शिवराज 2। ओके चलेगा। रिवर्स का प्रयास, बल्ले से गेंद लगी है, ये दुधारी तलवार चली तो सामने वाले का सर कलम करती है, लेकिन नहीं चली तो खुद की उंगलियां भी कट सकती हैं। रिवर्स का प्रयास और अंतिम वक्त पर अपने मन को कंट्रोल किया। माणसाला जिंकायचं असेल तर फक्त पैशाने नाही तर शब्दाने जिंकता येतं, कारण शरीर पैसा साथ देत नाही, परंतु आपुलकी आणि प्रेम नेहमीच साथ देत असतं। फुल टॉस, स्विच हिट, पॉइंट पर खराब फील्डिंग। पहले अगर वो दौड़ते तो वो जरूर कैच ले पाते, लेकिन पहले काफी लेट हुए धामनसई के पॉइंट के फील्डर और उसी के चलते एक बड़ा मौका हाथ से गंवाया। गैनीनाथ को जीवनदान, 3 रन बनाए और 3 रनों के साथ स्कोर 25 रनों पर। 25 जून 1932 कर्नल सीके नायडू के नेतृत्व में भारत ने पहला टेस्ट मुकाबला खेला मद्रास में। तब वो चेन्नई नहीं मद्रास था, और 20 साल के बाद उसी मैदान पर इंग्लैंड को हराया और भारत ने अपनी पहली जीत हासिल की। पहले ही गेंद खेलने वाले खिलाड़ी भी तुषार जी महाराष्ट्र के थे। उनका नाम किसी को पता नहीं, उनका नाम है जनार्दन नवले। पहली गेंद भारत की तरफ से महाराष्ट्र के ही खिलाड़ी ने खेली 1932 में। और ये बाहरी किनारा, इसी के साथ जंबो आउट होते हुए मैदान से बाहर। डीजे
थैंक यू। स्ट्रॉन्ग बॉयज कोकबन के अब दो खिलाड़ी मैदान से बाहर, आउट होने वाले बल्लेबाज तुषार 7 रन पर आउट हुए और जंबो गोल्डन डक का शिकार बने। अब इनएट नंबर 4 नए बल्लेबाज आते हुए सपेर। अगर धामन से टीम जीतती है तो हर विकेट हैट्रिक के लिए और सिक्सर के हैट्रिक के लिए तानाजी शेठ देशमुख उप सरपंच पिंगल सई और रोहा ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष सम्माननीय संकेत जी देशमुख साहब, इनकी ओर से कुल मिलाकर 9वें वर्ष में 900 रुपए का इनाम। आखिरी गेंद का खेल शेष, सामने सफेद 17 नंबर की जर्सी धाकड़ बल्लेबाज। फुल टॉस ऑन साइड पर सिर्फ मोड़ दिया था। फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है और लंबा थ्रो। अरे बाप रे, ये देखिए खराब थ्रो लेकिन अच्छी गैदरिंग। एक ही रन मिला, हालांकि कुछ खासा नुकसान नहीं हुआ। 1 रन के साथ दूसरे ओवर की यहां पर समाप्ति। सफेर ने ये शॉट को अंजाम दिया और स्कोर आता हुआ अब 26 रन 13 रन प्रति ओवर। अगर धामन से टीम जीतती है तो बड़ा इनाम तानाजी भाई देशमुख और संकेत भाई देशमुख, इनकी ओर से। डीजे थैंक यू। हाँ, तो धड़कता है तो दिल आजकल हर किसी के लिए। एक शेर यहाँ पर तुषार भाई आपके लिए इस गेंद के बाद जरूर बताएंगे। विशाल जाधव गेंदबाजी मार्ग पर। हर प्रश्न का, हर जवाब का कोई सवाल नहीं होता, उसी तरीके से आज सवाल और जवाब यहां पर देना होगा। दोनों ही गेंदबाज, दोनों ही बल्लेबाजों को। दामन से के गेंदबाजों ने अच्छी वापसी की है। पारी की तीसरी ओवर लेकर आए हैं विशाल। सफेद हैं स्ट्राइक रेंज पर। इनसाइड एज लगी है, गेंद दायरे के अंदर ही, अच्छी विकेट कीपिंग और 1 रन लेने से नहीं रोक पाए। 1 रन के साथ स्कोर 27 रनों पर। तुषार जी आपके लिए एक शेर थे, वो सुनकर जाते तो अच्छा था। हर सवाल का कोई जवाब नहीं होता, हर इश्क का नाम कभी खराब नहीं होता। यूं तो झूम लेते हैं नशे में पीने वाले, लेकिन हर नशे का नाम शराब नहीं होता। नशा है क्रिकेट का, शराब का नशा नहीं है। अच्छी डिफेंसिव शॉट, ऑन साइड पर सिर्फ मोड़ दिया था। कॉपी बुक स्टाइल, दूसरे की मांग, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही। ये है गैनीनाथ, एक ऑलराउंडर और जेन्युअल एक लीजेंड प्लेयर। स्कोर 29 रनों पर, 29 ऑन बोर्ड। 2 विकेट गिरे हैं तुषार और जंबो के रूप में। सफेर और गैनीनाथ अब मैदान पर। गैनीनाथ अपने निजी 3 चौकों के साथ लगभग खेल रहे हैं अपने 18 रनों पर। फुल टॉस, अच्छी तरीके से टाइमिंग नहीं पर कर पाए। दूसरे की मांग हो सकती है क्योंकि दायरे के अंदर खिलाड़ी नहीं है। तेज थ्रो और सफेद आउट, नॉट से गेंद पर, और इसी के साथ एक और विकेट। टीजे थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। रिव्यू लिया है। आमच्या थर्ड अंपायरला विनंती असेल, इथे रिव्ह्यू ची मागणी झाली आहे। सेकंड राउंड का ये पहला मुकाबला आप देख रहे हैं जेबीसी धामन से 11 बनाम स्ट्रॉन्ग बॉयज कोकबन के बीच। पानी की जरूरत है, पानी ले जाइए मैदान पर। पहले टॉस जीतकर क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया है धामन से 11 ने।
अगर धामन से 11 ये मुकाबला जीती है तो तानाजी भाई देशमुख इनकी ओर से 500 रुपए का इनाम, संकेत जी देशमुख इनकी ओर से भी 500 रुपए का इनाम। अगर विकेट की हैट्रिक ली जाती है और बल्लेबाजी करते हुए छक्कों की हैट्रिक ली जाती है तो उपसरपंच पिंगल सही तानाजी शेठ देशमुख और रोहा ग्रामीण एसोसिएशन के अध्यक्ष संकेत जी देशमुख इन दोनों ही होनहार अतिथियों की ओर से कुल मिलाकर 900 रुपए का इनाम। मैच की ओर बढ़ते हैं। घैनीनाथ अपने निजी 18 पर खेल रहे हैं। कुल मिलाकर स्कोर बोर्ड पर 30 रन तो अब आ चुके हैं। रिव्यू अब यहाँ पर लिया जा रहा है। बिल्कुल शांत वातावरण में ये मुकाबले देख रहे हैं। हरे, नीले, लाल और भगवे रंग के झंडे हमें नजर आते हुए, सृष्टि की विविधता इन रंगों के साथ हमें नजर आती हुई, रंग बिरंगी ये बटरफ्लाई, छोटे होते हुए पतंग हम हमेशा हवा में उड़ाते हैं, लेकिन आजकल तो लोग होश ही उड़ाते हैं। धावीर चषक का ये 9वां साल है, 9वां वर्ष है, इसीलिए 900 रुपए का इनाम यहाँ पर संकेत जी देशमुख साहब और तानाजी देशमुख साहब उपसरपंच पिंगल सही इनके माध्यम से लगाया गया है। इनामों की बौछार हो रही है। कहीं ना कहीं ये देखिए बिल्कुल शांत स्वभाव के सभी हमारे दर्शक भी देखिए इतनी कड़ी धूप में बगैर पैंडॉल के वो बैठे हैं। 1 2 3 4 और 5 पैंडॉल बने हैं, तो 5 पैंडॉल भी कहीं ना कहीं कम पड़ रहे हैं। तो अगले साल हम 10 या 15 पैंडॉल रखेंगे और ये पूरा ग्राउंड है उसे हम कवर करेंगे, जिस तरह से रतन बुआ स्पर्धा डोंबिवली काटेई के मैदान पर होती है। रिव्यू वहां पर लिया जा रहा है, हम थोड़ी सी देर रुकते हैं। अंपायर जी, अंपायर अपना डिसीजन देंगे। आउट दिया है। गुड जजमेंट। अंपायर इज द बेस्ट जज इन द ग्राउंड ऐसा कहा जाता है। और अब मैच की ओर बढ़ते हैं। 30 रन संख्या स्कोर बोर्ड पर 3 विकेटों के नुकसान पर। चंद्रकांत मंडप डेकोरेटर्स, इनका भी बड़ा योगदान। धावीर महाराज के नाम से ये पद चिन्ह और पूरी तरीके से बाउंड्रीज कवर होती हुई। चंद्रकांत ना, चंद्रकांत मंडप डेकोरेटर्स यांनी संपर्क करायचा आहे। जिथे आमचा कॅमेरा आहे तिथे जो पॅन्डल आपण उभारलेला आहे तो जरा हल्लेला आहे, पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेला आहे। चंद्रकांत जी, आपण तिथे येऊन दुरुस्ती करायची आहे। कमिटी मेंबर्स में से कोई जिन्होंने खाना नहीं खाया है वो खाना खाने के लिए जा सकते हैं। 2 बजे हैं। आपण पाहतोय एक जबरदस्त सामना इथे रंगलाय। करण हा फलंदाज मैदानाच्या आत येतोय। ज्यावेळेला आमची टेक्निकल टीम काम करत असते थर्ड अंपायर किंवा रिव्ह्यू साठी, त्यावेळेला तिथे कुठल्याही प्रकारे खेळाडूंनी जायचं नाहीये, ही एक कळकळीची विनंती आमच्या आयोजन समितीच्या वतीने आम्ही करतोय। पुढचा चेंडू, फोल्टो चेंडू, चेंडूला दिशा दिली, हवेच्या गतीने हवेशी वार्तालाप करताना येणारा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधील धावीर महाराज षटकार।
जे वातावरण आहे ते अनुकूल तुम्हाला फलंदाजी करायचं आणि त्याचं उत्तम उदाहरण एक अनुभवी खेळाडू सादर करतोय गैनीनाथ. 9 चेंडू 25 धावांचं योगदान. एक अनुभव काय असतो, अनुभवाची शिदोरी काय महत्वाचं देतं हे आपण पाहतोय गैनीनाथच्या या फलंदाजीतून. इथे आणखीन एक मोठा फटका, मात्र मिस टाइम होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूर प्रयत्न केला मात्र यश मिळालं नाही. प्रयत्नाबद्दल कौतुक, मात्र गैनीनाथला पुन्हा एकदा जीवनदान. आणखीन एक जीवनदान मिळतं गैनीनाथला. 38 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात येते आणि 3 षटकाच्या अंती आपण पाहतोय जवळपास 12.67 सरासरीनं या 38 धावा पूर्णत्वास नेल्या जात आहेत फलंदाजी करणाऱ्या संघामार्फत. एक चांगली जमेची बाजू, एक चांगली बॅटिंग लाईन आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघाची. स्ट्रॉंग बॉईज कोकबण हा संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय, तर धामणसाई हा संघ इथे क्षेत्ररक्षण करतोय. कोकबण संघाची एक चांगली जमेची बाजू उभारली आहे गैनीनाथनं. 2 वर्षाचा ब्रेक घेतला होता आणि तदनंतर कमबॅक करून आपली हुकूमत, आपली 30 दहशत पुन्हा तो निर्माण करतोय. योगेश अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज. ही 4 षटकं संपल्यानंतर कृपया मैदानाची आखणी करण्यासाठी आमच्या आयोजन समितीचे सदस्य कृपया आपण मैदानात जायचंय. पंचांकडून ज्या सूचना आल्यात, खेळपट्टीची आखणी करणं गरजेचं. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, मात्र दिशा वेगळी आहे. चेंडू वळतोय तो कव्हर क्षेत्रामध्ये. फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. अनिकेत येतोय आता. मात्र फलंदाज गैनीनाथला साथ देण्यासाठी अनिकेत क्रमांक 6 वर मैदानाच्या आत. इथे मात्र गैनीनाथ चेंडूला हुक करतोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा पार होतोय. आणखीन एक दर्जेदार धावीर महाराज चौकार. धन्यवाद. 42 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर यश संपादन केल्यानंतर गैनीनाथ यांनी पुन्हा एकदा अनुभवी फटका खेळला आणि त्या अनुषंगाने त्याला यश देखील मिळालं. या 4 धावांनी धावसंख्या 42 धावांचा टप्पा पूर्ण होतोय. 4 गडी बाद 42 धावा. इथे स्ट्रॉंग बॉईज कोकबन या संघाची स्थिती. धावणसे विरुद्ध कोकबन असा हा रंगणारा सामना. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, मात्र गैनीनाथला आणखीन एक जीवनदान. सलग 3रं जीवनदान मिळतं गैनीनाथला. लक फॅक्टर, भाग्य किती उज्ज्वल आहे या सामन्यामध्ये गैनीनाथचं, कारण 3 वेळा जीवनदान त्याला प्राप्त झालं. कारण परिस्थिती अनुकूल आहे, देव त्याला साथ देतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नाला यश मिळतंय. दोन धावांनी धावसंख्या पोहोचते 45 वर. 45 धावा धावफलकावर. अर्धशतकाच्या समीप येतोय तो धावफलक. 3 षटकामध्ये 38 धावा उभारल्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर उर्वरित 3 चेंडूमध्ये 7 धावा अर्जित केल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या 2 संधी इथे मात्र उपलब्ध. इथे मात्र मोठा फटका. क्रॅकिंग स्ट्रोक.
डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू लॉंग ऑनच्या वरून सीमा पार होतोय. दर्जेदार दहावीर महाराज षटकार. थँक्यू. ओव्हर पिच डिलिव्हरी होती आणि ओव्हर पिच चेंडूला आपण पाहतोय उत्तम बॅकलिपचा वापर करून ऑन दी राईज खेळला आणि हा पॉइंट चेंडूला लॉफ केलं आणि चेंडू गेला लॉंग ऑनच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी. अर्धशतक इथे पूर्ण होतोय. 51 धावा फलकावर. इथे मात्र आडव्या बॅटनं चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगाचा स्पर्श घेतोय, विकेटवरच थांबतोय. इथे मात्र एक धाव मिळते, ती लेग बाईटच्या स्वरूपात. अवंतर धाव आणि अशा पद्धतीनं 4 षटकांची सांगता होते आणि 52 धावा पळून पूर्ण केले जातात ते स्ट्रॉंग बॉईज कोकबन या संघामार्फत. आणि 53 धावांचं आव्हान इथे मात्र दिलं जात आहे ते धामणसई या संघाला. या ऐकू एक सुमधुर गीत आणि तदनंतर येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत.
इथे मात्र मोठा फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू मिड विकेटच्या वरून जातोय सीमा पार, दर्जेदार धावीर महाराज षटकार. लगेच सुशांतनं आणि तदनंतर आता आपण पाहतोय योगेशनं. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, डॉट डिलिव्हरी. राजेशजी कांबळे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज, पहिले षटक पॉवर प्ले. इथे मात्र उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर वळालेला चेंडू, दिशाहीन चेंडू, आणि त्याच कारणास्तव पंचांनी निरीक्षण केलं आणि तदनंतर निर्णय जाहीर केला. हा चेंडू स्वैर आहे. बारा धावा धावफलकावर, 13.25 ची सरासरी असताना एक चांगलं फाउंडेशन उभारलं जात आहे. फुलटॉस चेंडू आडव्या वाटणं स्वीप करतोय, चेंडू वळतोय शॉर्ट लेग क्षेत्राकडे. एकच धावावर समाधान मानावं लागेल. 13 धावा धावफलकावर आणि अशा पद्धतीनं इथे पहिलं षटक संपुष्टात येते. फक्त 0.25 धावा या कमी पडल्यात सरासरीच्या बरोबरीनं जाण्यासाठी. मात्र हरकत नाहीये, पहिल्या षटकात 13 धावा उभारणं ही देखील एक हिमतीची बाजू किंवा जमेची बाजू आपण म्हणू शकतो धामणसई या संघासाठी. कारण 13.25 ची सरासरी आवश्यक असताना 13 धावा येणं खूप चांगली आणि पॉझिटिव्ह बाजू इथे उभारतोय धामणसई संघ. जरी 19 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या धामणसई संघ ज्या वेळेला क्षेत्ररक्षण गोलंदाजी करतो त्यावेळेला, मात्र इथे मात्र 13 धावा पूर्ण करण्यामध्ये एक वेगळा आनंद किंवा एक वेगळा विश्वास ते संपादित करतायत. योगेश आणि सुशांत ही जोडी मैदानामध्ये सुस्थितीमध्ये आहे, ही एक जमेची बाजू. अजूनही 18 चेंडू शिल्लक आणि या 18 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी आवश्यक धावा आहेत त्या म्हणजे 40. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे एक संघाचा पालक कर्णधार इथे मात्र सोपवतोय करणकडे. आपण करण आणि अर्जुन हा चित्रपट पाहिला असेल, मात्र गैनीनाथ तदनंतर आता मात्र करण. महत्वाचं हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकात धामणसई संघानं 7 धावा खर्च केला होता, मात्र किती अर्जित करतायत यावर त्यांचा आता लक्ष फोकस आहे. करण राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडूला हुक केलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडून चेंडू लॉंग लेग क्षेत्राकडे वळतोय, चेंडू सीमा पार, दर्जेदार धावीर महाराज चौकार. थँक्यू. चेंडू पाठवा आलेला आहे पा. धन्यवाद त्या चिमुरड्या बाळगोपाळाचं धन्यवाद. तर एकूण धावसंख्या आता मात्र 17 वर पोहोचते. पहिल्या चेंडूवर पाहिलं होतं आखूड टप्प्यात चेंडू हाताळलाय करणनं आणि अनुमान व्यवस्थित वापरला. थोडासा नटराज मूर्ती जशी असते तशा प्रकारची त्याची शारीरिक हालचाल झाली आणि तदनंतर उंचीचा योग्य फायदा घेताना चेंडूला लॉंग लेग क्षेत्राकडे धाडलं आणि या 4 धावा प्राप्त केला फलंदाज योगेशनं. आखूड टप्प्याचा चेंडू जास्त उसळी घेतोय आणि पंच दर्शवतायत की चेंडू 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर चेंडू हाताळल्यामुळे तुम्हाला नक्कीच दंडित केलं होतंय, वाईटचा इशारा देखील होतोय आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 18 धावा धावफलकावर, चेंडू शिल्लक आहेत ते 17. 35 धावांची गरज. पुढचा चेंडू करण. इथे मात्र बॅटची एज आणि कॉट बिहाइंड, फलंदाज बाद, पहिलं विकेटचं पतन. अगेच जणू योगेश सुशांतला सांगत असेल की सुशांत आणि संघाचा पालक मला माफ करा की माझ्याकडून नकळत ही चूक झाली आणि मी माझं गडी इथे मात्र
सोडला, विकेटचं पतन झालं. मात्र हरकत नाहीये. आता मात्र क्रमांक 3 वर येणारा आणखीन एक ब्लास्ट खेळाडू विशाल मैदानाच्या आत. विशाल येतोय. मी काही आयोजन समितीच्या ज्या सूचना आहेत त्या खेळाडू बांधवांसाठी सांगतोय की आपण मैदानाच्या आत कुठल्याही प्रकारचं गार्ड परिधान करू नका किंवा काढू नका, कारण लाईव्ह कॅमेरा खेळाडू येताना खेळाडू जाताना ते चित्रीकरण करत असतात. बऱ्याच महिला वर्ग हा सामना यूट्यूबवर त्याचप्रमाणे शिवराज केबल नेटवर्क वाहिनीवर पाहत आहेत, तर कृपया त्याचं भान राखा. 18 धावा धावफलकावर, 16 चेंडू, 35 धावांची गरज. क्या बात आहे. सुपर 4 मध्ये जाणारा पहिला संघ ठरतोय सोमजाई शेणवई डोंगरी हा संघ. आणि संपूर्ण ड्रेस कोड मध्ये इथे मात्र जास्त वेगानं आणि जास्त उंचीनं चेंडू अंगावर आला. फक्त बचाव करणं तेवढंच एक करता आलं ते फलंदाजाला. तर 10व्या पर्वामध्ये प्रत्येक संघाला आणि प्रत्येक खेळाडूला आकर्षक पेहराव ड्रेस कोड इथे मात्र दिला जाईल. सुरेख डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी होती. फलंदाजाला गाफील ठेवलं. चेंडू किती गतीने आणि कसा येईल करण ओळखलं होतं बॉडी लँग्वेज फलंदाजाची, आणि तदनंतर चेंडूची हाताळणी प्रभावी मारा करण मार्फत. 14 चेंडू, 35 धावांची गरज. करण पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातोय. चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. अंतर्वर्तुळ 30 यार्ड सर्कलच्या आतच चेंडू अडला जातोय आणि इथे मात्र फक्त एकच धाव. 34 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 13. करण अंतिम चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला. मात्र पददलित्याचा वापर करून सुशांत चेंडू खेळण्याचा मानस मनोदय व्यक्त केला. मात्र चेंडू आणि फळीचा इथे मात्र स्पर्श न होता चेंडू यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा पद्धतीने हा चेंडू निर्धाव. 2 षटकांची सांगता. 2 षटकांच्या अंती धावफलकावर धावा आहेत त्या 9.50च्या सरासरीनं 19 धावा. पहिल्याच चेंडूवर 4 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की एक चांगली बॅटिंग लाईनअप पाहायला मिळेल या षटकामध्ये. मात्र करणनं आपलं मनोबल न ढळू देता एक चांगल्या प्रेरणेनं प्रेरित होऊन एक चांगली मनोबल किंवा सुप्त इच्छा जागृत करून चांगलं कौशल्य वापरून दर्जेदार गोलंदाजाचं प्रत्याकरण केलं आणि धावांवर अंकुश ठेवून एक महत्वाचा बळी इथे मात्र प्राप्त केला. आणि त्याच कारणासो 5 चेंडूमध्ये कमी धावा खर्च करून त्यांनी हे षटक हाताळलं. एकूण धावा त्यांनी या षटकात खर्च केल्या त्या म्हणजे 6. म्हणजे चेंडू मागे 1 धाव असं समीकरण राखलं करणं आणि एक महत्वाचा फलंदाज योगेशला त्यांनी बाद केलं. सुशांत आणि विशाल ही जोडी यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी. सरासरी वाढते. आता मात्र 12 चेंडू आणि 17च्या सरासरीनं 34 धावांची आवश्यकता गरज आहे विजयी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी इथे मात्र धामणसई या संघाला. कोकबंड संघ एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये. तिसरं षटक हाताळण्यासाठी तुषार. इथे मात्र उजव्या अक्षांच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच दर्शवतात की चेंडू स्वैर आहे. वाईट चिखून अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती म्हणजे 20 वर. 20 धावा धावफलकावर, 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. तुषार राईट आर्म अराउंड विकेट. सुरेख चेंडू. चेंडूला इथे मात्र इनसाइड आउट खेळत होत आहे. चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू वळतोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, साजिशी फेकी. फलस्वरूप फक्त एकच धाव प्राप्त होईल ती विशाळला. 1 धावेने धावसंख्या पोहोचते 21 वर. 11 चेंडू, 32 धावांची गरज. जसजसा वेळ आणि चेंडू कमी होत जातील तसतसा इथे मात्र दबाव हा निर्माण होत जाईल आणि तो दबाव इथे दिसतोय मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावर. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, धावाची संधी आणि इथे मात्र सुशांतला परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात प्राप्त झालेला हा दुसरा बळी, विकेटचं पतन.
धन्यवाद. प्रत्येक क्षेत्रामध्ये अगेच मनोरंजन असतं, कला असते, नाविन्य असतं, आनंद असतो, मात्र तो शोधण्याचा प्रयत्न करणं गरजेचं. वाईटचा इशारा पंचांमार्फत अतिरिक्त धाव मिळते आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 22 धावा धावपळकावर. विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज. 10 चेंडू 31 धावा. उजव्या यशांच्या खूपच बाहेर वळाला होता चेंडू आणि पंचांनी व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर हा चेंडू स्वैर असल्याची खूण आमच्यापर्यंत पोहोचवली. 10 चेंडू 31 धावा. तुषार राईट आर्म अराउंड द विकेट. इथे मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशा उमेदीनं पाहतोय तो विशाल, मात्र पंच असहमत. निर्धाव चेंडूची सांगता. 9 चेंडू 31 धावा. जस चेंडू निर्धाव जातोय तसा दबाव इथे मात्र धामणसई या संघावर वाढत चाललेला दिसतोय. जसं शेअर मार्केट उतरतो तसा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या त्या व्यक्तींचे इथे मात्र काळजाचे ठोके चुकत असतात. तशाच प्रकारचं इथे चित्र इथे मात्र धामणसई संघाच्या इतर गोतावळामध्ये निर्माण झालेलं आहे. तुषार षटकातील पुढचा चेंडू. 9-31. इथे मात्र मोठा फटका खेळलाय, मात्र चेंडू सीमा पार होतोय. दर्जेदार आणि बेधडक असणारा धावीर महाराज षटकार. धन्यवाद. जीवनामध्ये अनेक संकट येतात. संकटातून तर आपण शिकत असतो. संकटावर संकटासारखे जर तुटून पडलात तर ते संकट दूर होतं आणि त्यातून यशाचा मार्ग हा मिळत असतो. तर अशाच प्रकारच्या संकटांना तुम्ही संकटासारखे तुटून पडलात तर मात्र ते शक्य होतं. इथे मात्र अप्परकट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वेळ निघून गेली. क्षण चुकला. चेंडू फळीचा संपर्क न झाला आणि त्याच कारणास्तव चेंडू निर्धाव निघून गेला. चेंडू शिल्लक आहेत 7 धावांची आवश्यकता आहे ती 25. 7-25 असं समीकरण. शोधलं की सापडतं. शोधावं लागलंय आणि इथे मात्र मोठा फटका. चेंडू वळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमा पार. आणखीन एक दर्जेदार धावीर महाराज षटकार. धन्यवाद. थँक्यू. क्रिकेटमध्ये बरेचसे बदलाव झाले. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या. आज आपण पाहतोय सुरुवातीचं जे क्रिकेट होतं ते काही मर्यादित स्वरूपात होतं, मात्र आज जे क्रिकेट प्रगत क्रिकेट खेळलं जातंय याच्यामध्ये देखील पुढे भविष्यामध्ये बदलाव किंवा नवीन शोध हे लागले जातील, होतील आणि त्यामध्ये सुधारणा देखील होतील. ब्रह्मास्त्र क्रिकेटमधील कॅन्सर डिलिव्हरी, यॉर्कर चेंडू हाताळला जायचा त्यावेळेला हेलिकॉप्टर शॉट किंवा मनगटी शॉट तेव्हा प्रचलित नव्हता, मात्र महेंद्रसिंग धोनीनं ज्याच्याकडून शिकलं त्यांनी तो शोध घेतला आणि तदनंतर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्या फटक्याला आणलं आणि तदनंतर आपण पाहतोय लेदर क्रिकेट प्रमाणे टेनिस क्रिकेटमधील तो फटका अतिशय प्रचलित झाला आणि यॉर्कर चेंडूला सीमा पार करण्याची ती कला बऱ्याचशा खेळाडूंना अवगत झाली. म्हणजे शोध करत राहा. तुम्ही जर शोधलात तर त्याला सापडणं किंवा मार्ग मिळणं अपेक्षित असतं, मात्र तुमच्याकडे शोधण्याची जर इच्छाशक्तीच नसेल तर तुम्हाला मार्ग मिळणार नाही. 6 चेंडू 19 धावांची गरज. जम्बो येतोय अनुभवी गोलंदाज महेश साठी. आकुटप्पाचा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क महत्वाचं असतं. तुम्ही ज्या वेळा अशा प्रकारच्या गोलंदाजांना फेसिंग करता, समोर जाता, त्यावेळेला फुटवर्क, तुमची टेक्निक, तुमचा स्टान्स, तुमचा बॉडी लँग्वेज या सर्व गोष्टींना अनन्यसाधारण महत्व असतं.
इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी, फर्निचर विखुरलं जात आहे, मात्र पॉपिंग क्रीज मध्ये तो खेळाडू पोहोचतोय. हाताचा स्पर्श झाला असेल आणि तदनंतर चेंडू लागला असेल असा अनुमान पंचांचं एकंदरीत दिसतंय. कारण ज्या वेळेला आपण पाहिलं तो फलंदाज पॉपिंग क्रीज कडे जात होता नॉन स्ट्राईक एंडला, त्यावेळेला नक्कीच फर्निचर विखुरलं गेलं होतं, बॅट थोडीशी मागे होती, मात्र पंचांनी पाहिलं की त्याचा हाताचा स्पर्श झालाय की चेंडू हातामध्ये होता त्यावेळेला स्पर्श झालाय, हे पाहिल्यानंतर पंचांनी निर्णय दिला. योग्य निर्णय पंचांमार्फत, कौतुक आहे दोन्ही पंचांचं. 4 चेंडू 18 धावांची गरज, ज्याने 2 षटकार लगावून इथे मात्र एक आशा उमेद निर्माण केली आहे, तोच फलंदाज विशाल स्ट्राईकला. विशालकडे खूप चांगली अनुभवाची शिदोरी आहे, चांगलं टॅलेंट आहे, चांगलं स्किल आहे, चांगला अभ्यास त्याने केलाय. इथे मात्र अप्पर कट, अप्रतिम फटका, वीरेंद्र सहवाग स्टाईल मधील चाबुक शॉट, चेंडू सीमा पार, दर्जेदार दहावीर महाराज चौकार. थँक्यू. शक्ती बरोबर सहनशक्ती आणि प्रबळ इच्छाशक्ती या तिन्ही शक्तींची जोड आणली जाते आणि या 4 धावा प्राप्त. 3 चेंडू 14 धावा. सुरेख चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी होती, 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, एकच धावार समाधान. 2 चेंडू 13 धावा. एका चेंडू मध्ये 11 धावा होऊ शकतात, तर 2 चेंडू मध्ये 13 का नाही? 2 चेंडू मध्ये 17 धावा होऊ शकतात, 2 चेंडू मध्ये 19 धावा होऊ शकतात, 2 चेंडू मध्ये 25 धावा होऊ शकतात, तर 2 चेंडू मध्ये 13 का नाही? इथे मोठा फटका, मात्र उंची जास्त लांबी कमी, जंबो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद, विकेटचं पतन. थँक्यू. शेवटचा चेंडू, शेवटची संधी. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आणि तब्बल 12 धावानं इथे मात्र पराभवाचा सामना करावा लागतोय तो फलंदाजी करणाऱ्या धामणसई संघाला. आणि कोकबन हा संघ मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होते. अभिनंदन गैबीनाथ आणि अभिनंदन जंबो, अभिनंदन ऑल टीम. धन्यवाद संदीपजी मोरे. तर दहावीर मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, आपला भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. जे जे कोणी राहिले असतील, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचला असेल, त्या सर्वांनी अर्थात सभासदांनी स्टेज जवळ यायचं आहे. आणि गैनीनाथ कटोरे यांना विनंती करते, एक सामना पंच म्हणून राहायचा आहे. अर्थात सचिन आंबुसकर तुमचा जुना साथीदार तुमच्या सोबत असेल. यानंतर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मान देण्यासाठी मी नक्कीच खेळूदास शेठ गिजे यांना विनंती करतोय, ज्या या स्पर्धेसाठी ज्या खुंट्या दिल्यात, अर्थातच पिकाव पावड्याचे व्यापारी तसेच कालकाई मंदिराचे अध्यक्ष, अशी भरपूर त्यांच्याकडे पद आहेत. मात्र एक ते आमचे धाड्याचे सदस्य आहेत. पुढच्या वर्षी नवी जमात पनवेलची पंढरी इथं अवतरणार आहे आणि पुढच्या वर्षी सर्व खेळाडूंना ड्रेस कोड दिला जाईल, म्हणजे प्रत्येक टीमला ड्रेस कोड दिला जाईल आणि तो ड्रेस घालूनच मैदानात उतरला जाईल. याच्याही पुढील स्पर्धा या अशा असणार आहेत. त्यामुळे ज्या टीम असतील त्या टीमने आपलं बुकिंग आतापासूनच करायचं आहे की